हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण ह्यात उकरहंडी करायला शेतामध्ये, ओवीच्या शेतामध्ये. चला तर. हाय, आज कुठे घेऊन चालली आहे? मालवेडीत पान आणायला, बुजिंग करायला. कुठे आहेत? कुठे आहेत पानं? या पाठी पाठी. हे बघा, मटका भुजिंगसाठी ओवीने मटके ठेवलेले आहेत इकडे. चला. ओवी, तुमच्या शेतात काय लावलं नाहीये? झाडं नाहीयेत कसली? आता शेती नाही केली आहे तुम्ही? नाही, आम्ही केलंय की त्या साईडला आहे थोडी. पानं कुठे आहेत? ती तिकडे एकदम लांब आहेत. कचऱ्यात कुठे जायला लागेल. ओवी, हे काय घेऊन आली आहेस? पाला. कसला आहे? हा, चिकन साठी ते वरची टाकतात बघा, त्याच्यामुळे आणलाय. ओके. आता आपण उकरहंडीसाठी चिकन, वालाच्या शेंगा आणि कोलफन घेतलं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आणि त्याच्यात सगळे मसाले टाकणार आहोत. कोलफनचे थोडेसे मोठे मोठे कापायचे असतात आणि हे वालाच्या शेंगा आणि चिकन सगळं मिक्स करून आता थोडं टाकत हळद, मसाले, घरचाच मसाला आहे, गरम मसाला, मीठ आणि हे तरले आहेत, कोणाला माहिती असतील का. आता हे मीठ टाकलं आहे याच्यात आणि सगळं ते मस्त मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत 2 पळी तेल आणि सगळं मिक्स करून आता आपण मटक्यामध्ये भरणार आहोत. मटक्यामध्ये भरायच्या आहे, त्या मटक्यामध्ये पण पानं भरायची असतात. केळ्याची पानं, भेंडीची पानं आणि जी ओवीने आणलेली मालबेडीची पानं, ती त्या मस्त वास येतो चिकनसाठी, ती खूप इम्पॉर्टंट असतात. सो आता ही सगळी पानं आपण पहिला मटक्यात भरून घेतो आहे. त्याच्यानंतर आता मटक्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत. आता आपण हे चिकन भरून त्यानंतर त्या जाळणार आहोत ते मटका, ते 20 मिनिट्ससाठी. नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण मटक्याच्या खाली ठेवलेले आहेत. आता आपण हे सगळं जाळणार आहोत.
आता आपला मटका भोजन रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. चिकन मस्त शिजलेलं आहे. चला मस्त असं मटका भोजन खाऊया. आता आपण म्हणतोय चुलीवरचं मटण, त्यासाठी आपण तेल घेतलं आहे, कांदा आणि आलं लसूणची पेस्ट. आता हे मस्त सगळं परतवून घेणार आहोत. आता आपण त्यात टाकणार मसाले, हळद आणि मीठ. इकडे एका साईडला मटणाची मस्त तयारी चालू आहे आणि इकडे मस्त मटका भोजनची तयारी होते. आता आपण याच्यात टाकण्यात मटण. आता आपण थोडा मटण टाकून थोड्या वेळात आपण मटण शिजवून घेतो आहे. आता मटण मस्त शिजून झाल्यावर त्यात आपण टाकणार आहोत वाटण खोबऱ्याचं. मग आपलं मटण रेडी झालेलं आहे आणि मटणासोबत आपण गरम गरम मस्त तांदळाच्या भाकऱ्या खाणार आहोत. चला बघा हे तांदळाच्या भाकऱ्या. बघा आता आपला मस्त तयार झालेला आहे. आता हे मटणासोबत मस्त गरमागरम भाकरी